तणावाचा आणि पुरुषांच्या लैंगिक आरोग्याचा संबंध काय आहे ते समजून घ्या. जेव्हा जेव्हा एखादा पुरुष खूप जास्त तणावातून जात असेल तेव्हा सगळ्यात पहिलं त्याचं टेस्टेस्टेरॉन लेवल कमी व्हायला लागतं. टेस्टेस्टेरॉन कमी होतं, त्यानंतर स्पर्म काउंट कमी होतो आणि जर सतत तणाव राहिला आणि तो तणाव जर मॅनेज नाही झाला तर त्यांना एक आजारसुद्धा होऊ शकतो. त्याला आपण म्हणतो इरेक्टाईल डिसफंक्शन. आणि इरेक्टाईल डिसफंक्शन, टेस्टेस्टेरॉनची कमतरता, स्पर्म काउंट कमी झाला, अशा विविध प्रकारच्या डिसऑर्डर्समध्ये तो व्यक्ती अडकू शकतो. त्यामुळे जर तणाव तुम्ही चांगल्या पद्धतीनं मॅनेज करू शकलात, स्ट्रेसला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकलात, तर तुमचं लैंगिक आरोग्यसुद्धा खूप छान राहतं. आणि बरेचसे मेल्समध्ये जे आजार आहेत ते सायकोजेनिक आहेत. त्यांना ज्या लैंगिक समस्या आहेत ते तणावामुळे निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे स्ट्रेसला मॅनेज करा आणि तुमचं लैंगिक आरोग्य चांगलं ठेवा.